च्या तासामध्ये आपण समाज या संकल्पनेची चर्चा केली गेली आणि ही चर्चा करत असताना समाजामध्ये सदस्य कसे एक दुसऱ्यावर अवलंबून आहेत, एक दुसऱ्याशी सहकार्य करत आहेत, समाजाची लिखित अलिखित स्वरूपाची नियमावलीचा अंगीकार केला जातो आहे, समाज विकासाला गती देण्याचा प्रयत्न करण्याची प्रक्रिया त्या समुदायामध्ये गतिशीलतेच्या रूपाने आपल्याला पाहावयास मिळते आहे आणि त्या माध्यमातून समाज विकासाची प्रक्रिया गतिमान होते आहे. आज आपण समुदाय या संकल्पनेची चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, समान भूप्रदेशात कायमस्वरूपी वास्तव्य करणाऱ्या एक संघ समूहाला उद्देशून समुदाय संकल्पना वापरली जाते. पहा, समान भूप्रदेश, मग तो डोंगराळा असेल, पठारी असेल, मैदानी असेल, समान भूप्रदेश कायमस्वरूपी वास्तव्य करणारा, एकाच ठिकाणी वास्तव्य करणारा जो समूह आहे, एक संघ समूह आहे, तो कायम सातत्याने तिथं वास्तव्य करतो, पिढ्यानपिढ्या वास्तव्य करतो. त्या समूहाला उद्देशून समुदाय ही संकल्पना वापरली जाते. उदाहरणार्थ ग्रामीण समुदाय असेल, शहरी समुदाय असेल, आदिवासी समुदाय, हा समुदाय पिढ्यानपिढ्या त्या प्रदेशात वास्तव्य करतो आहे आणि त्या प्रदेशात वास्तव्य करत असताना त्याचे जीवन एक संघ तिथे वास्तव्य करता, त्या समूहाशी एक निष्ठता त्याच्याकडे आहे म्हणून त्या समूहाला उद्देशून समुदाय ही संकल्पना वापरली जाते. समुदाय ही संकल्पना नेहमीच विशिष्ट भौतिक प्रदेशाच्या संदर्भात वापरली जाते. पहा, ग्रामीण समुदाय असू द्या, शहरी समुदाय असू द्या, आदिवासी समुदाय असू द्या, एका विशिष्ट भौतिक प्रदेशाच्या संदर्भात. मग तो भौतिक प्रदेश पठारी असेल, मैदानी असेल, डोंगराळ असेल, अशा प्रदेशाच्या संदर्भात ती वापरली जाते आणि त्यानुसार तो समुदाय तिथे वास्तव्य करत असतो. आणि म्हणून मॅकआयव्हर आणि पेज असं म्हणतात की समुदायाला नेहमी एकच प्रादेशिक स्वरूप असते आणि समान भूप्रदेश आणि समान जीवन पद्धती हे समुदायाचे वैशिष्ट्य आहे की त्यांचा भूप्रदेश समान आहे, त्याचबरोबर त्यांची जीवन पद्धती, त्यांची संस्कृती ही देखील समान आहे. मग ते वेशभूषेच्या रूपाने असेल, केशभूषेच्या रूपाने असेल, धार्मिक मूल्याच्या रूपाने असेल, सामाजिक मूल्यांच्या रूपाने असेल, आर्थिकतेच्या दृष्टिकोनात असेल. मग समान मूल्य विचारात जर घेतले आपण तर या समुदायाचा प्रमुख ग्रामीण समुदायाचा जर विचार केला गेला तर या समुदायाची राहणी साधी आहे, वेशभूषा साधी आहे, खानपान साधं आहे आणि या लोकांचा प्रामुख्याने जो व्यवसाय आहे तो देखील एकच आहे आणि तो म्हणजे शेती. आणि शेतीच हा त्या लोकांचे जीवन पद्धतीचा मार्ग आहे आणि म्हणून त्यांचे सामाजिक संबंध निर्माण करतात. आणि म्हणून हा समूह ज्या विशिष्ट एका भूप्रदेशात राहणाऱ्या समूह आहे किंवा राहतात, त्यांचे सामाजिक संबंध निर्माण करतात, त्यांच्यामध्ये एकमेकाबद्दल प्रेम आणि आपुलकी असते की ज्या भूभागावर आपण राहतो त्यांचं एकमेकाबद्दल ओढ असते, प्रेम असते, आपुलकी असते आणि हे समान जाणीव धारण करतात की हे आपण सर्व एक आहोत. या दृष्टिकोनातून त्यांच्यामध्ये एक भावना वास्तव्य करत असते, त्यांनाच समुदाय असं म्हटलं जातं. मग या समुदायाच्या व्याख्या आहे, समाजशास्त्रज्ञ वेगवेगळ्या समाजशास्त्रज्ञांनी समुदायाच्या व्याख्या केल्या आपल्या तर पाहावयास मिळतात. त्यामध्ये बोगार्ट्स यांनी व्याख्या केली गेली की विशिष्ट भूप्रदेशात राहणाऱ्या व आपलेपणाची भावना असलेला सामाजिक समूह म्हणजे समुदाय होय. विशिष्ट भूप्रदेश, आदिवासीच्या संदर्भात पाहायला गेलं तर मग तो जंगलदाऱ्या खोऱ्यात वास्तव्य करणारा असेल, जलाशयाच्या ठिकाणी वास्तव्य करणारा असेल, पाणवठ्याच्या ठिकाणी वास्तव्य करणारा असेल, लोह पोलाद दगडी कोळशाच्या खाणीच्या अवतीभोवती वास्तव्य करणारा समुदाय असेल, तो विशिष्ट भूप्रदेशात राहतो आहे आणि राहणाऱ्या त्यांच्यामध्ये आपलेपणाची भावना आहे की आपण जे वास्तव्य करतो लोकांच्या सुखदुःखामध्ये ते सहभागी होतात, ही भावना आहे. आणि ही भावना असलेला सामाजिक समूह म्हणजे समुदाय होय. मग हा आदिवासी समुदाय झाला गेला. ग्रामीण समुदायाचे तेच पाहता येईल की विशिष्ट भूप्रदेशात आहे, डोंगराळ भूप्रदेशात आहे, पठारी भूप्रदेशात आहे, मैदानी भूप्रदेशात आहे, शेती करतो आहे, त्याचा प्रमुख व्यवसाय शेती आहे आणि शेती करत असताना शेतीशी लागणारी साधनं पुरवणारा कारागीर वर्ग आणि हा शेतकरी यांच्यामध्ये आपलेपणाची भावना आहे आणि ह्या आपलेपणाच्या भावनेतून हा समूह एक संघ आहे, यांनाच समुदाय असं म्हटलं जातं. आणि म्हणून बोगार्ट्स म्हणतो की विशिष्ट भूप्रदेशात राहणाऱ्या व आपलेपणाची भावना असलेल्या सामाजिक समूह म्हणजे समुदाय होय, अशी सरळ साधी व्याख्या बोगार्ट्सने केली गेली आहे. ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये व्याख्या केली गेली की समान भूभागावर राहणाऱ्या किंवा समान विशिष्ट गुणधर्म असणाऱ्या लोकांचा समूह म्हणजे समुदाय. समान भूभागावर राहणाऱ्या, एका भूभागावर राहणाऱ्या, मग तो आदिवासींचा असेल, ग्रामीण समुदाय असेल, शहरी समुदाय असेल की एका विशिष्ट भूभागावर राहतो आहे किंवा त्यांचे गुणधर्म एकसारखे आहेत, विशिष्ट गुणधर्म आहेत
आता आदिवासीचा तर काय गुणधर्म आहे? समान बोली भाषा आहे, समान संस्कृती आहे, अक्षर ओळखणं आहे, ही त्यांची वैशिष्ट्य आहेत. अक्षर ओळख नाही असा समुदाय आहे. ग्रामीण समुदाय म्हटलं तर विशिष्ट असा भूप्रदेश आहे. शेती कसणारा तो शेतकरी आहे, शेतीवर अवलंबून असणारा तिथं कारागीर वर्ग आहे. त्यांच्या जीवनपद्धती साध्या स्वरूपाची आहे. सामाजिक धार्मिक रूढीमूल्य परंपरांचं वर्चस्व आहे. शिक्षणाचं प्रमाण आदिवासींपेक्षा थोडं आहे, परंतु प्रगत समाजापेक्षा कमी आहे. ही त्यांचे गुणधर्म आहेत. शहरी समुदाय म्हटलं गेलं तर शहरी समुदायामध्ये अविकसित शहरं, विकसनशील शहरं, विकसित शहरं आणि या माध्यमातून मग या शहराचे टप्प्याटप्प्याने विकास होत असल्यावर आपल्याला पाहावयास मिळतो. आणि म्हणून विशिष्ट गुणधर्म असणाऱ्या लोकांचा समूह म्हणजे शहर होय, अशी ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये देखील व्याख्या केली गेली. एवढंच नाही तर जॉर्ज लुंडबर्ग यांनी व्याख्या केली गेली की मर्यादित भूप्रदेशात राहणाऱ्या आदिवासी समुदाय असू द्या, ग्रामीण समुदाय असू द्या, या भूप्रदेशाला मर्यादा आहेत, लिमिटेशन आहेत. जशी गावाची हद्द आहे त्याला मर्यादा आहे. मग ही गावाची हद्द मर्यादा आहे, आदिवासींचे पाडे तांडे आहेत त्याला मर्यादा आहे. म्हणजे तो विशिष्ट भूभागात राहणारा समान आहे आणि स्वतंत्र जीवन जगणाऱ्या मानवी लोकसंख्येचे समुदाय आहे. या लोकांचे जीवन स्वतंत्ररित्या जीवन जगलं जातं. मग ते व्यवसायाच्या रूपाने असेल, शेती असेल, शिकार असेल, मासेमारी असेल, खाणकाम असेल, ते स्वतंत्र जीवन जगणारा मानवी लोकसंख्येचा समुदाय आहे. यालाच समुदाय असं म्हटलं जातं. मग त्याचं विश्लेषण करत असताना समुदायामध्ये पुढील बाबी समाविष्ट होतात असं म्हटलं गेलं आहे. समुदायामध्ये पुढील बाबी समाविष्ट होतात असं म्हटलं गेलं. मग कोणत्या बाबी समाविष्ट होतात? नंबर 1, समान भौगोलिक प्रदेश. कोणताही समूह असू द्या, आदिवासी असू द्या, ग्रामीण असू द्या, शहरी असू द्या, या लोकांचा भौगोलिक प्रदेश समान आहे. आदिवासी जंगलाशी निगडीत असणारा समुदाय तो जंगलाच्या जवळ वास्तव्य करतो आहे. मासेमारी करणारा असेल तो पाणवठ्याच्या जवळ वास्तव्य करतो आहे. शिकार करणार तो जंगलाच्या जवळच वास्तव्य करतो आहे. शेळीपालन, मेंढीपालन करणारा समुदाय हा जंगलाच्या जवळपास वास्तव्य करतो. म्हणजे या समुदायाचा भौगोलिक प्रदेश कसा आहे? समान आहे. आणि या भौगोलिक प्रदेश समान असल्या गेल्या कारण त्यांच्यामध्ये आत्मीयता, जिव्हाळा, आपुलकी, स्नेह हा अधिक वृद्धिंगत होतो आणि आपलेपणाची भावना त्यांच्या ठायी निर्माण होते. आणि या आपलेपणाच्या भावनेतून आदिवासी समुदायामध्ये एक समाजामध्ये आपुलकीची, स्नेहाची भावना वाढीस लागून, समान भौगोलिक प्रदेशाबद्दल आत्मीयता वाढीस लागून समुदाय ही संकल्पना गतिमान होण्यास मदत होते. समान आवडीनिवडी. समुदाय कोणताही असू द्या, त्याच्या आवडीनिवडी समान असतात आणि त्याचबरोबर त्या काळानुरूप बदलतात. उदाहरणार्थ ग्रामीण समुदाय आहे. ग्रामीण समुदायामध्ये पूर्वीच्या 50-60 वर्षापूर्वीचा कालखंड पाहायला गेला तर मनोरंजनाची साधनं काय होती? खेळ होता. कबड्डी असेल, विट्टीदांडू असेल, खो खो असेल, झाडावर चढून सूरपारुंब्या असतील, हे खेळ आज बदलले गेले. पण तो आवड निवड त्या कालखंडामध्ये त्याची होती. आज खेळ क्रिकेट आला गेला, बॅडमिंटन आला गेला, कॅरम आला गेला, पण तो त्या कालखंडामध्ये या सुविधा नव्हत्या. त्या कालखंडामध्ये ज्या परिसरामध्ये हे खेळ खेळले जात होते त्या आवडीनिवडी समान होत्या. धार्मिकतेच्या बाबतीत आवडीनिवडी समान होत्या. सामाजिकतेच्या बाबतीत गावची यात्रा, जत्रा, उरूस ही आवडनिवड सर्वांची सारखी होती. शेतीच्या संदर्भात असणारा विचार, शेती संदर्भात केली जाणारे निर्णय प्रक्रिया हे समान होती. म्हणून समान आवडी निवडी हे समुदायाचं वैशिष्ट्य असतं आणि यानुसार त्याच्यामध्ये एकसंगतेची भावना, आपुलकीची भावना वृद्धिंगत होते आणि या माध्यमातून समाज विकासाला चालना मिळते. म्हणून समुदायामध्ये प्रामुख्याने एक भौगोलिक प्रदेश, त्याचबरोबर समान आवडीनिवडी हे घटक महत्त्वाचे आपल्याला पाहावयास मिळतात. त्याचबरोबर परस्परावलंबित व सामाजिक जीवन. समुदायामध्ये एक दुसऱ्यावर आधारित सामाजिक जीवन अवलंबून असतं. व्यवसाय असेल, शेती कसणारा तो शेतकरी, शेतीला लागणारा पुरवणारा वर्ग जो कारागीर वर्ग आहे हा बलुतेदार वर्ग म्हटलं जातं आणि हा बलुतेदार वर्ग शेतीला मदत करत असतो आणि या माध्यमातून एक दुसऱ्यावर अवलंबून असल्याचं चित्र आपल्याला पाहावयास मिळतं. आदिवासी समुदायामध्ये
आर्थिक व्यवहार हे पैशाचे होत नव्हते, वस्तुविनिमय स्वरूपाचे होत होते, परंतु वस्तुविनिमय स्वरूपाचे व्यवहार होत असताना देखील ते एक दुसऱ्यावर अवलंबून होते. आपला जंगलामध्ये गोळा केला माल कोणतरी घेतला गेला पाहिजे, त्यातून आपल्याला आपल्या जीवनावश्यक गरजा भागवण्याची संधी मिळाली गेली पाहिजे. म्हणजे एक दुसऱ्यावर हा समुदाय अवलंबून होता, हे त्याचं एक प्रमुख बाब आहे. आणि त्यानंतर शेवटी सांगितलं गेलं की आपलेपणाची भावना, समुदायामध्ये आपलेपणाची भावना ही प्रामुख्यानं वास्तव्य करते. आणि का करते आपलेपणाची भावना वास्तव्य? तर ज्या एका ठिकाणी हा समुदाय वास्तव्य करतो त्याच्या आवडीनिवडी समान असतात, भौगोलिक प्रदेश समान असतो, सामाजिक रूढीमूल्य परंपरा किंवा सांस्कृतिक मूल्य ही एकसारखे असतात. आणि मग या एकसारख्या विचाराच्या माध्यमातून त्या समुदायामध्ये आपलेपणाची भावना निर्माण होते. आणि आपलेपणाच्या भावनेच्या माध्यमातून हा समुदाय विकास प्रक्रियेकडे गतिमान करतो, आपलं जीवन अधिक चांगल्या प्रकारे कसं जगता येईल याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून ह्या बाबी, ठळक बाबी समुदाय या संकल्पनेला आपल्याला पाहावयास मिळतात. मॅकआयव्हर यांनी समुदायाचे 2 प्रकार सांगितले गेले. मित्र, मॅकआयव्हर यांनी समुदायाचे 2 प्रकार सांगितले गेले. त्यामध्ये नंबर 1 सांगितला गेला विशिष्ट भूप्रदेश. समुदाय हा एक प्रादेशिक समूह आहे. मित्रांनो, तो काय अखंड असा नाही की नाही, हा प्रादेशिक आहे, मग आमचा हा प्रदेश आहे, तो प्रदेश आहे. तो काय एका भौगोलिक प्रदेशात व्याप्त करत असतो, वास्तव्य करत असतो. तो एका विभागामध्ये वास्तव्य करतो. त्याच्या स्वतःच्या अशा ठराविक प्रादेशिक सीमारेषा असतात. हा आमचा तालुका आहे, गाव आहे, तालुका आहे, जिल्हा आहे, विभाग आहे, ह्या प्रादेशिक सीमारेषा असतात. आणि प्रदेश हा समुदायाचा भौतिक पाया असतो. मित्र हो, जरी स्थलांतर किंवा बदलाची सवय असली तरी भटक्या समाजामध्ये ही समुदाय असतो. आपण वेगवेगळ्या कारणाने उद्योगधंद्याच्या निमित्ताने जरी गावाकडून शहराकडे गेलो तरी गावाची ओढ, गावाची आस तुमची आमची तुटलेली पाहावयास मिळत नाही. आपल्याला गावाची आस, ओढ ही कायमच राहते. आणि समाजामध्ये समुदाय ही भावना वाढीस लागली जाते. विद्यार्थी मित्र, पाहतो आपण मेंढपाळाच्या उद्योगधंद्याच्या माध्यमातून असेल, ऊसतोडणी कामगाराच्या संदर्भात माहिती असेल की 4-6 महिने गाव सोडून हा समुदाय बाहेर वास्तव्य करतो. मेंढपाळही गाव सोडून आपलं सातत्यानं या व्यवसायानिमित्तानं बाहेर वास्तव्य करत असतो. परंतु गावाची नाळ, गावाची ओढ ही तुटलेली आपल्याला पाहावयास मिळत नाही. उलट या लोकांमध्ये एक समुदाय भावना पाहावयास मिळते. आणि ही समुदाय भावना जरी आपण स्थलांतर करत असतो तर लोकांच्या विशिष्ट विचार त्यामध्ये दडलेला असतो. म्हणून लोकांचा समूह हा जेव्हा एका विशिष्ट प्रदेशामध्ये वास्तव्य करण्यास सुरुवात करतो तेव्हा समुदाय तयार होतो. आणि या माध्यमातून समाज विकासाची प्रक्रिया ही गतिमान होते. एकत्र राहण्याने लोकांचे सामाजिक संबंध विकसित होतात. पहा, हा समूह आहे, हा समुदाय आहे. समुदायाच्या रूपाने समुदायाच्या स्वरूपाने एखाद्या ठिकाणी वास्तव्य करतो आहे. अशा वेळेस सामाजिक संबंध हे विकसित होतात. एकत्रित राहण्यामुळे लोकांना संरक्षण वाटतं की आपल्याला काही अडचण आली तर आपलं संरक्षण करणारं कोणी आहे, सुरक्षा करणारं कोणीतरी आहे. निर्भीडता, माणूस भीती घालून राहतो, भीती बाळगत नाही. यातून समुदायातील सदस्यांना त्यांचे समान ध्येय प्राप्त करण्यासाठी मदत होते की नाही, आपण कष्ट केले पाहिजे, आपण धडपड केली पाहिजे, आपली प्रगती साधण्यासाठी वेगवेगळ्या अंगाने प्रयत्न केले गेले पाहिजे. आणि हे करण्यासाठी आपल्याला इथं संरक्षण मिळणार आहे, कुणाची भीती बाळगण्याचं कारण नाही. आणि यामधून सदस्यामध्ये एक समान ध्येय असण्याची भावना वाढीस लागली जाते. म्हणून एकाच भूप्रदेश राहणाऱ्या लोकांमध्ये दृढ ऐक्य निर्माण होते, घट्ट ऐक्य निर्माण होते. आणि हा विशिष्ट प्रदेश हा समुदायाच्या जीवनाचा पायाभूत घटक बनतो. लोकांची त्या माध्यमातून एक पायाभूत मुख्य पाया रचला जातो. आणि या माध्यमातून विकासाची प्रक्रिया गतिमान होते. नंबर 2 सांगितले तर समुदाय भावना. विद्यार्थी मित्र हो, समुदाय भावना म्हणजे समान विचार धारण करणे. आपण ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशामधील लोकांचे जे विचार आहेत हे विचार धारण करणे. उदाहरणार्थ आपण पाहतो आषाढी एकादशीला ग्रामीण भागातून पंढरपूरला ज्या दिंड्या निघतात त्यामध्ये ग्रामीण भागातील लोक मोठ्या संख्येने सहभागी होतात. तो एक विचार आहे, आम्ही वारकरी आहोत, आम्ही पांडुरंगाचे भक्त आहोत, आम्ही विठ्ठलाचे भक्त आहोत आणि आयुष्यात जन्माला आल्यानंतर पंढरीला गेलं पाहिजे, वारीला गेलं पाहिजे. ही एक समान विचारधारणा असते आणि सदस्यामध्ये ती कायम एकत्रित असण्याची आणि समान उद्दिष्टाची जाणीव असावी लागते. कारण ही भावना
समान विचारधारण करणारे असते, सदस्यामध्ये कायम त्यामुळे एकत्रित राहत असण्याची समान उद्दिष्टाची जाणीव असावी लागते. समुदायामध्ये राहणाऱ्या व्यक्तीमध्ये एकत्रित जीवन जगण्याची जाणीव असावी लागते. ज्या वेळेस समुदाय एकत्र वास्तव्य करतो, एक दिलाने वास्तव्य करतो, त्यावेळेस त्यांच्यात आपण सर्वांनी म्हणून एकत्र राहावं, एकत्र राहून जीवन जगण्याची प्रक्रिया गतिमान करावी, ही जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी लागते. आणि त्याचबरोबर समुदाय भावनेमुळे व्यक्ती आपल्या समुदायाशी भावनिकदृष्ट्या जोडल्या जातात, की समुदाय भावना हा माझा समुदाय आहे. मग तो गाव असेल, तालुका असेल, शहर असेल, विभाग असेल, या भावनेबद्दल तुमच्या माझ्या मनामध्ये एक भावनेचा उमाळा तयार झाला गेला पाहिजे. आणि तो ज्यावेळेस तयार होतो किंवा ती एक प्रक्रिया गतिमान होते, त्यावेळेस त्याच्याशी एक समुदायाशी भावनिकदृष्ट्या नातं जोडलं जातं. आणि हे भावनिकदृष्ट्या जोडलं गेलं नातं तुमच्या आमच्यात एकोपा, तुमच्या आमच्यात एकरूपता अधिक घट्ट निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि या माध्यमातून समाज विकासाला दिशा देण्याचं काम निर्माण केलं जातं. म्हणून आपण आजच्या तासामध्ये समुदाय या संकल्पनेची व्याख्या आणि समुदाय या संकल्पनेचे महत्त्वाचे 2 घटक जे आहेत, या घटकांची चर्चा केली गेली. उद्याच्या तासामध्ये आपण सामाजिक समूह या संदर्भात विद्यार्थी मित्रांनो चर्चा करणार आहोत. आज आपण इथेच थांबू.